नमस्ते. खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनल आपल्या सरचे स्वागत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. त्यांचा कालखंड आहे पहा 1642 ते 1680 अशा प्रकारचा कालखंड त्यांनी जीवन जगलेला आहे. कुळ आहे क्षत्रिय कुलावंत, कुलवादी भूषण. जन्म 19 फेब्रुवारी 1630. जन्म झालेले शिवनेरी गड, जुन्नर, पुणे, महाराष्ट्र, भारत. त्यांचा मृत्यू दिनांक आहे पहा 3 एप्रिल 1680 मंगळवार. मृत्यूचे ठिकाण रायगड. अशा प्रकारे त्यांचा हा कालखंड आहे. महाराजांनी जवळजवळ 8 पत्नीशी विवाह केलेला आहे. त्यांची पहिली पत्नी आहे सईबाई, ही निंबाळकरांची आहे. सोयराबाई मोहितेंची आहे. पुतळाबाई पालकरांची आहे. लक्ष्मीबाई विचारे यांची आहे. काशीबाई जाधव यांची आहे. गुणाबाई शिर्के यांची आहे. गुणवत्ताबाई इंगळेंची आहे. सक्राबाई गायकवाडांची आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या बायका राजांनी का केल्या? तर त्यांना आहे ना श्री छत्रपती शिवाजी महाराजांना लढाऊ सरदार किल्लेदार यांच्या मुलींशी लग्न करून नातेसंबंध वाढवायचे होते आणि स्वराज्य स्थापन करून स्वराज्याचा ध्वज आटकेपार न्यायचा होता. आपलं भारतामध्ये असणाऱ्या या 18 पगड जातींना न्याय द्यायचा होता. म्हणून अशा प्रकारचं त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी आज किल्लेदारांची सरदारांच्या मुली पत्नी म्हणून स्वीकारलेल्या आहेत. त्यांना 2 मुलं होती. पहिला थोरला संभाजी राजे आणि दुसरा राजाराम. मुली होत्या 5. सखुबाई निंबाळकरांना दिली होती. राणूबाई जाधवांना दिली होती आणि अनिकाबाई महाडिकांना दिली होती. दीपाबाई राजकुंवर बाई शिर्के यांना दिली होती. कमलाबाई पालकरांना दिली होती. म्हणजे अशा प्रकारे एक देणं घेणं किंवा सोयरी संबंध त्यांच्याशी जोडून की आपलं विश्वास संपादन होऊन आपल्याबरोबर हे सगळे किल्लेदार राहतील आणि आपलं स्वराज्य टिकेल अशा प्रकारचा विचार, हा खोलवर विचार शिवाजी महाराजांचा होता. जिजाऊ यांना चांगल्या प्रकारे घडवलेलं होतं. महाराजांजवळ आर्मरी नौका होत्या, त्यामुळे इंग्रज सुद्धा त्यांना घाबरायचे. इंग्रजांनी त्यांच्यावरती कधी चाल केलेली नाही. तसेच महाराजांचे जगामध्ये सर्वात जास्त पुतळे आहेत पहा. ते जगामध्ये कोटे कोटे पुतळे आहेत. त्यांचं मी थोडक्यात संख्या सांगतोय पहा. जगात सर्वात जास्त पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे. अमेरिकेत 48, जपानमध्ये 29, चीनमध्ये 40, श्रीलंकेत 35, रशियात 23, थायलंडमध्ये 20. आता भारतात बघा किती आहेत. महाराष्ट्रात 23,000, कर्नाटकमध्ये 11,060, यूपी मध्ये 11,000, पटनामध्ये 9,000, बिहारमध्ये 8,000, आंध्रामध्ये 7,800, राजस्थानमध्ये 5,400, MP मध्ये 6,000, गोव्यामध्ये 4,400. एकूण 85,832 पुतळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत पहा. पूर्ण जगामध्ये एवढी संख्या त्यांची पुतळ्यांची आहे. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ राजा हा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपल्या पुतळ्यांवरून जाणवू शकतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीची लोक आपल्या सैन्यात भरती केली. जातीभेद या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कुठेही जातीभेद केलेला नाही. त्याच्यामध्ये पहा
सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. तसेच 35% त्यामध्ये मुस्लिम होते पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत स्वराज्य टिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखर उत्कृष्ट आणि चांगले राजे या ठिकाणी आपल्याला त्यावरून जाणवत आहोत आपण. तर आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते टिकवण्याचा प्रयत्न केला, तशाच प्रकारे आता ती परिस्थिती नाहीये. आपला देश स्वतंत्र झालेला आहे. त्यामुळे आपण ज्या गुलामगिरीमध्ये होतो, जातीय गुलामगिरी, ती गुलामगिरी नष्ट करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी भारत स्वतंत्र झाल्यावर संविधानाची निर्मिती केली आणि त्यावर आपला देश कारभार करू लागलेला आहे. हे संविधान वाचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तो कराल असा माझा विश्वास आहे. हाच मला संदेश आज या शिवजयंतीच्या निमित्ताने माझ्या या खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनलवरून आपणास देत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नमस्ते.